नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे हाऊ टू चेक आवर अंडरस्टँडिंग. आपल्याला इंग्रजी बोलता येतं का आणि बोलता येत नाही तर का बोलता येत नाही त्याचं कारण आपण शोधलं पाहिजे आणि आपल्याला किती कमी वेळेत वाक्य बनवता येतं हे पण आपण शोधलं पाहिजे. त्यासाठी काही आपल्याकडे डायग्रॅम्स आहेत की वाक्यरचना कशी करावी किंवा हा काळ कोणता आहे किंवा याचा मराठीत सेन्स काय आहे, त्याचा इंग्लिशमध्ये सेन्स काय आहे किंवा दोन काळांचं कॉम्बिनेशन करून कशी रचना होते. मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी भाषांतर करताना काय काय गोष्टीवर आपण फोकस केला पाहिजे. नंतर शिफ्टिंग ऑफ व्हर्ब्स, जसं आपण शिफ्टिंग ऑफ गिअर्स करतो गाडीचे, तसे शिफ्टिंग ऑफ व्हर्ब्स आपल्याला करता येतं का. शिफ्टिंग ऑफ टेन्सेस आपल्याला करता येतं का. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि अनेक गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की काळाची नावं पाठ असणे म्हणजे इंग्रजी बोलणे असं नाही. काळाची नावं पाठ असणे ते मार्क मिळवण्यासाठी ठीक आहे, परंतु भाषा बोलण्यासाठी काळाची नावं असणे पाठ असणे याला काहीच अर्थ नाही. भाषा बोलणे ही वेगळी क्रिया आहे, काळाची नावं पाठ असणे वेगळी क्रिया आहे. काळाच्या नावापेक्षा त्या काळाचं जागा आपल्याला माहीत पाहिजे, त्या काळाची जागा कोणती आहे आणि त्या जागेवरून आपण त्याचा सेन्स ओळखतो हे आपल्याला आज लक्षात येईल. चला तर मग आजचा टॉपिक सुरू करूया, हाऊ टू चेक आवर अंडरस्टँडिंग. लेट अस बिगिन. आता ही जागा आहे, ही आपण 9 काळाबद्दल बोलत असतो. शेवटचे 3 काळ आपण घेत नाही, ते नंतर घेऊ, कारण बोलण्यासाठी त्याची सध्या आपल्याला आवश्यकता नाही. हे 9 काळ आहेत आणि यांची नावं काय सांगायची गरज नाही. हे तिन्ही प्रेझेंट, कंटिन्युअस, परफेक्ट, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. हे काय सांगायची गरज नाही. हे नाव आपल्याला माहिती आहे, ही जागा आपल्याला माहिती आहे. परंतु मराठी टू इंग्लिश किंवा इंग्लिश टू मराठी घेऊ आपण अगोदर. इंग्लिश टू मराठी बोलताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ही जागा कोणाची आहे. उदाहरणार्थ, आय ऑफर्ड हिम अ केक असं वाक्य आहे, तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आय ऑफर्ड हिम अ केक, ही जागा आहे याची, ही जागा आहे ती. आय ऑफर्ड हिम अ केक. ही विल नॉट कम, याची जागा आहे. ही इज गोईंग, लक्षात आलं पाहिजे, ही जागा आहे ती. ही हॅड कलेक्टेड, ही जागा आहे. आय विल सजेस्ट यू, ही जागा आहे. ही विल बी वर्किंग, ही जागा आहे. वेन ही वॉज प्लेइंग हिज ब्रदर वॉज हेल्पिंग, ही जागा आहे. दोन्ही एकाच प्लॉटमधले आहेत ते. तर तो प्लॉट आपला लक्षात आला पाहिजे. हा सेन्स आहे भाषेचा. आता आपण इंग्लिश टू मराठी केलं, आय ऑफर्ड हिम अ केक, इंग्लिश टू मराठी केलं. पण मराठी टू इंग्लिश करताना आपल्याला ती जागा समजली पाहिजे, त्या जागेवरून आपण ते वाक्य लिहितो. आता उदाहरणार्थ, तो आला. आता याचं काळाचं नाव काय आहे त्याला अर्थ नाही, त्या काळाला काय नाव आहे आणि नावाचा आणि भाषेचा काही संबंध नाही. की समजा एखादा सांगेल की तो साधा भूतकाळ आहे. आता आपण जेव्हा मराठी शिकतो किंवा आपली मातृभाषा इतर दुसरी काही शिकतो तर आपल्याला काळ माहीत नसतात, आपण भाषा चांगली बोलायला लागतो. तसं काळाचं नाव असणं मार्कासाठी ठीक आहे, परंतु ती जागा माहीत पाहिजे. आता तो आला, आपल्या लक्षात आलं की ही जागा आहे ती, तो आला. आणि ही जागा आपल्याला जेव्हा आपण जर सांगितली की हे वाक्य या ठिकाणी घेऊन जा, तो येत आहे. मला जर सांगितलं ते वाक्य या ठिकाणी घेऊन जा,
तो आला होता. त्यांनी जर सांगितलं मला ते वाक्य या ठिकाणी घेऊन जा, तर मी सांगेल तो येत असेल. म्हणजे भाषेचा सेन्स, ते शब्द आणि ती जागा, या गोष्टी आपण मनामध्ये फिक्स करत असतो व्हाईल स्पीकिंग द लँग्वेज. व्हाईल स्पीकिंग द लँग्वेज वी सी ऑल दिस प्लेसेस. वाक्य बोलल्यानंतर आपण तो काळाचं नाव पाहिजे असं नाही. भाषा बोलताना आपण काळाचं नावाचा काही प्रश्न नाही, फक्त आपण सेन्स घेतो त्याच्यातला, की तो येत आहे, तो येणार, तो आलेला आहे, तो येतो, तो जातो, तो गेला, तो जिंकला, तो परीक्षा देणार, तो पुस्तक वाचत होता. अशा प्रकारची जागा आपली महत्त्वाची आहे. आणि शिफ्टिंग ऑफ टेन्स किंवा शिफ्टिंग ऑफ वर्ब्स आपल्याला आलं पाहिजे. तो आलेला असेल, ही जागा येते. म्हणजे भाषा बोलताना आपल्याला एखाद्या काळाचं नाव माहीत असणं एवढं गरजेचं नाही, परंतु त्याची जागा आपल्याला माहीत पाहिजे, त्या जागा आपल्याला माहीत पाहिजे. आणि शिफ्टिंग ऑफ वर्ब आपल्याला आला पाहिजे, की एक वर्ब आपण एका जागेवर दुसऱ्या जागेवर कसं बदलतो बघा. आता आय थिंक, आय थॉट, आय वॉज थिंकिंग, किंवा आय एम थिंकिंग, अशा प्रकारे. तर हे जागा त्याची आपल्याला माहीत पाहिजे. आणि ह्या जागेवर आपण वाक्य बोलतो तेव्हा या जागा आपल्याला माहीत असतात. परंतु या जागा एकदा जर आपल्याला समजल्या की या जागा कोणाच्या आहेत, तर आपण त्या ठिकाणचे प्रश्न जरी आले तरी आपण प्रश्न बनवतो. ही जागा असेल, प्रश्न बनवायचा आहे, तर आपल्याला माहीत असतं डू डज वापरावं लागेल. ही जागा आहे, डीड वापरावं लागेल. ही जागा आहे, विल शॅल वापरावं लागेल या तिन्ही ठिकाणी. ही जागा आहे, इथे ॲम इज आर वापरावं लागेल. इथं वॉज वेअर, आणि वॉज वेअर आणि त्या प्रकारचं स्ट्रक्चर आलं तर आपण ओळखतो की ही क्रिया आहे, चालू क्रिया होती. आय वॉज ड्रायव्हिंग अ कार. नंतर इथे हॅड असतो, इथे हॅज आणि हॅव असतो, इथं विल शॅल असतो, इथे पण विल शॅल असतो. प्रश्न बनवण्यासाठी विल शॅल हॅव असतो, इथे बी असतो. समजा आपल्याला कोणी जर विचारलं की तो येत आहे, लय आपल्या लक्षात येतं की ही जागा आहे, ती ही इज कमिंग. काही वेळेस तो शाळेत आला तेव्हा मी पुस्तक वाचत होतो. बघा, कॉम्बिनेशन ऑफ टू टेन्स. तो शाळेत आला तेव्हा मी पुस्तक वाचत होतो. परंतु आता प्रश्न, जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा पण आपल्याला जागा माहीत पाहिजे. तो केव्हा आला. आता हे लाली लेलो वगैरे या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ठीक आहे, परंतु तो केव्हा आला म्हणजे जी वाक्याची क्रियापदाची जी पोझिशन आहे, आला, तर लक्षात आलं पाहिजे की आला या ठिकाणी असतो. आला, गेला, जिंकला, आले, त्यांनी सोडून दिले, त्यांनी बढती दिली, त्यांनी स्मरण केले, त्यांनी आत्मपरीक्षण केले, त्यांनी सुचवले, त्यांनी विनंती केली, तर समजायचं की ही जागा आहे. ती वाक्य लिहायचं असेल तर आपण त्या प्रकारचं क्रियापदचं रूप वापरतो. परंतु प्रश्न विचारायचा असेल आणि तो केव्हा आला, प्रश्न आहे का, आला आहे म्हणजे ही जागा आहे, मग तिथं काय असतं, प्रश्नासाठी डीड असतो. तो केव्हा आला, वेन डीड ही कम, अशा प्रकारचा प्रश्न आपण बनवतो. तो काय खात आहे, जागा कोणती आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तो काय खात आहे, ही जागा आहे, ती क्रिया चालू आहे खाण्याची. म्हणजे ज्या वेळेस क्रिया चालू असते आपल्याला मनामध्ये लक्षात असतं, काळाचं नाव नको, परंतु ही क्रिया आहे ती. तो काय खात आहे, मग प्रश्न येतो.
तो काय खात आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की आम्ही जर या ठिकाणी 3 जण असतात, त्याद्वारे प्रश्न बनवावा लागेल. काय, व्हॉट इज ही इटिंग, तो काय खात आहे. तो केव्हा आला होता किंवा त्याने कोठे भेट दिली होती. आता दिली आपल्याला माहिती आहे आणि दिली होती जागा माहिती आहे. 9 जागा आहेत. 9 जागा आपल्याला पाठ करायच्या असतात. आपण आयुष्यामध्ये लाखो चेहरे लक्षात ठेवू शकतो, इथे फक्त 9 चेहरे आहेत. यू हॅव टू कीप इन युअर माइंड ओनली 9 फेसेस फॉर स्पीकिंग द लँग्वेज. यू हॅव टू कीप इन युअर माइंड ओनली 9 फेसेस. आपण 1000 लोकांचे नावं चेहरा पाहून सांगून देतो, परंतु इथे 9 चेहऱ्यामध्ये आपण गडबड करतो. 9 चेहरे आपल्या लक्षात नाही. आला होता, आला होता, केव्हा आला होता, तो केव्हा येणार, तो काय खात आहे, तो काय खात होता, व्हॉट वॉज इटिंग. हे या ठिकाणचे सहाय्यक क्रियापदे प्रश्न बनवण्यासाठी हे लागतील तुम्हाला. व्हॉट वेअर दे इटिंग, व्हॉट वॉज ही इटिंग, व्हॉट डिड ही इट, व्हॉट हॅड ही इटन. अशा प्रकारच्या रचना असतात. म्हणजे ती जागा महत्त्वाची. काळाच्या नावापेक्षा ती जागा महत्त्वाची. आणि 9 प्लॉट जर आपण पद्धतशीर वाक्य करताना त्यांचा सेन्स, प्रश्न करताना त्यांचा सेन्स, या 9 जागा जर आपण लक्षात ठेवल्या तर आपण एका सेकंदात रिकॉल करतो की हा प्रश्न कसा येईल. आणि प्रश्न येईल तर मग तिथे सहाय्यक क्रियापद काय, आम्ही जर वाज घ्यायचा का वाजवेअर घ्यायचा, हार्ट घ्यायचा का हॅज घ्यायचा का हॅड घ्यायचा काय हॅव. तिने काय सुचवले आहे, तिने काय सुचविले आहे. आता सुचविले, सुचविले असते जागा कोणती असती, हाय आपलं ही जागा असते. आणि सुचवले आहे म्हणजे पूर्ण क्रिया झालेली, ती क्रिया आपल्या लक्षात आली, ती जागा ही आहे. मग करतात ती आहे, इथे 2 जण राहतात, हॅव आणि हॅज. ती करता असल्यामुळे हॅज करता घेऊ. व्हॉट हॅज सी सजेस्टेड. तिने काय सुचवले आहे. म्हणजे 9 चेहरे आपण जर लक्षात ठेवले, त्यांच्या जागा लक्षात ठेवल्या, तर त्यांचं जर आपण काळाचे नाव विचारले तर ते चेहरे शिकल्यानंतर आता आपण आपल्या मातृभाषेमध्ये अगोदर आपण भाषा शिकतो, नंतर आपल्याला समजतं की याला हा काळ म्हणतात, हा चालू काळ आहे, हा पूर्ण काळ आहे, हा अपूर्ण काळ आहे. सी विल हॅव रिसायटेड अ पोएम. तिने कविता पाठ केलेली असेल. तो मुंबईला पोहोचलेला असेल. दुपारपर्यंत त्याने होमवर्क पूर्ण केलेला असेल. ही जागा आहे ती. 9 जागा आहे, जास्त नाही. भाषेचा सेन्स फार लिमिटेड आहे. 9 जागा आहेत. फार काय मोठं कष्ट करायची गरज नाही आपल्याला. 9 जागापैकी तुम्हाला त्या भाषेतला अर्थ आणि ती जागा, इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश दोन्ही सेन्स आपल्याला लक्षात आला पाहिजे. तो आला, ही केम. प्रश्न असेल तो केव्हा आला. प्रश्न असेल तर हे लक्षात ठेवायचं, उत्तर असेल तर वी टू लक्षात ठेवायचं. ती जागा महत्त्वाची. तो आला होता. नंतर ही विल हॅव गिवन अप हिज बॅड हॅबिट्स. तो त्याची वाईट सवय त्याने सोडलेली असेल. ही विल हॅव गिवन अप. टू गिव्ह अप म्हणजे सोडून देणे. ही विल हॅव गिवन अप हिज बॅड हॅबिट्स. आता मी कॉम्बिनेशन, एक मुद्दा जो राहिला होता तो कॉम्बिनेशन. आता आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये भाषा वापरावी लागते. प्रत्येक वेळेस आपण एकच वाक्य बोलतो असं नाही. काही वेळेस गरज पडली तर आपण एक वाक्य बोलतो, परंतु भाषा म्हणजे काही एक वाक्य नाही. आपल्याला एकाच वेळेस 8-8, 10-10 वाक्य बोलावं लागतात. मग त्यावेळेस आपण कॉम्बिनेशन करतो. काही वेळेस तोच काळ पुन्हा वापरतो. व्हेन आय गो टू स्कूल,
आय मीट माय फ्रेंड. त्याच ठिकाणी आय स्टडी देअर. तिन्ही एकाच ठिकाणी. येस्टरडे आय मेट माय फ्रेंड. आय आस्क्ड हिम अबाउट हिज फादर. दोन वाक्य असतील. पहिल्या वाक्यामध्ये जर भूतकाळी रूप आलं, ही सेड, तर पुढील वाक्यामध्ये सुद्धा भूतकाळ किंवा पूर्ण भूतकाळ आपल्याला घ्यावा लागतो. किंवा त्या प्रकारचं ते कॉम्बिनेशन डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये आहे. तो विषय इथला नाही आहे. इथे फक्त आपल्याला वाक्याचा सेन्स, त्याची जागा, मनामधली जागा, ही जागा मॅच झाली पाहिजे. काळाचं नाव सांगत नाही. इथली जागा, ही जागा 9 चेहऱ्यापैकी लक्षात आला पाहिजे की हा चेहरा आहे. जाणार हा चेहरा आहे. जात होतो हा चेहरा आहे. गेलो आहे हा चेहरा आहे. आता शिफ्टिंगसाठी तुम्हाला एक वाक्य देतो. शिफ्टिंग तुम्हाला अशी करायची. या 9 जागा आहेत. आता प्रॅक्टिससाठी तुम्हाला घरी हेच करावं लागेल. शिफ्टिंग करायची तुम्हाला असं. आता एक वाक्य घ्या कुठलं पण. MSCB will generate a bill. MSCB will be generating a bill. MSCB will have generated a bill. MSCB had generated a bill. MSCB has generated a bill. MSCB was generating a bill. आणि MSCB generates a bill. झालं. कुठे कुठे फिरून आलो मी. असा उलटा फिरलो. इकडून पण जाता आला पाहिजे. नंतर मी असा येईल. असं मला आय व्हिजिटेड माथेरान. आय वॉज व्हिजिटिंग माथेरान. आय हॅड व्हिजिटेड माथेरान. आय हॅव व्हिजिटेड माथेरान. म्हणजे काय केलं, जागेप्रमाणे मी तो सेन्स घेतला आणि त्याप्रमाणे मी क्रियापद बदललं. आता कॉम्बिनेशन. वेन फादर केम आय वॉज रायटिंग. वेन आय वॉज रायटिंग फादर केम. बघा कॉम्बिनेशन केलं मी. दोन प्लॉट मी एकत्र केले. वेन ही वॉज ड्रायव्हिंग अ कार आय वॉज रीडिंग. त्याच ठिकाणी थांबलो मी. वेन ही वॉज, बघा काही वेळेस एकाच ठिकाणी आपण तेच वापरतो. वेन ही वॉज ड्रायव्हिंग अ कार, कॉमा I was reading a newspaper. झालं. एकाच प्लॉटमध्ये आपण काय कुठे गेलो नाही. वेन आय वॉज ड्रायव्हिंग अ कार आय वॉज रीडिंग अ न्यूजपेपर. ॲट द सेम टाईम. आता आपण शिफ्टिंग करू. ॲट द सेम टाईम आय सॉ अ स्नेक. बघा इथून मी इथे गेलो. माझा मित्र गाडी चालवत होता. त्याच वेळेस मी पेपर वाचत होतो. आणि त्याच वेळेस मी साप पाहिला. तर त्याप्रमाणे शिफ्टिंग आपल्याला आली पाहिजे. इथली 2 वाक्य घेतले, मी इथलं 1 वाक्य घेतलं. काही वेळेस इथलं इथलं वाक्य घेतो आपण. इफ यू स्टडी यू विल पास. निगेटिव्ह. इफ यू डोंट स्टडी यू विल नॉट पास. म्हणजे इथला 2 जागा बदलल्या आपण. 2 जागा बदलल्या म्हणजे आपल्याला कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे. वाक्य बोलल्याबरोबर, इंग्लिश वाक्य बोलल्याबरोबर समजलं आलं पाहिजे की जागा कोणती आहे. मराठी बोलल्याबरोबर समजलं पाहिजे की जागा कोणती आहे. आणि शिफ्टिंग करता आलं पाहिजे. आणि प्रश्न विचारताना ती जागा जर आपल्याला लक्षात आली तर त्या जागेवरती सहाय्यक क्रियापद आपल्याला लक्षात येतं आणि प्रश्न करायला सहाय्यक क्रियापद लागतात. हा झाला एक भाग. परंतु याच्या पलीकडे आता मी महत्त्वाचं बोलतो की इथे आपण मराठी सेन्स घेतो. तो देतात, तो मदत करतो.
तो मदत करतो. परंतु जेव्हा आपण पॅसिव्ह कंट्रॅक्शनमध्ये बोलतो, मदत केली जाते, मदत करतो, मदत केली जाते त्याच्याकडून. आता मग मदत करतो किंवा मदत करतो का? एक तर प्रश्न किंवा उत्तर, एक तर प्रश्न किंवा उत्तर, क्वेश्चन किंवा आन्सर, निगेटिव्ह किंवा WH क्वेश्चन. या पद्धतीने आपण भाषेमध्ये वापर करतो इकडे. परंतु जेव्हा आपण पॅसिव्ह कंट्रॅक्शनमध्ये जातो, तिथे क्रिया करणारा नाही आहे, क्रिया केली जाते, मदत केली जाते, अभ्यास केला जातो. इलेक्ट्रिसिटीचं बिल दिलं जातं, दिलं गेलं, दिलं जाईल. म्हणजे या 9 जागा तुमच्या लक्षात आल्या प्रश्न आणि उत्तरासाठी. परंतु या 9 जागासुद्धा तुमच्या लक्षात आल्या पाहिजे जेव्हा क्रिया करणारा नसतो, क्रिया केली जाते, क्रिया केली गेली. त्याने पुस्तक वाचले, जागा माहिती आपल्याला ही जागा आहे. पुस्तक वाचले गेले, त्याच्याकडून पुस्तक वाचले गेले. तो टेबलावर पुस्तक ठेवणार, ही जागा आहे. पुस्तक ठेवणार, पुस्तक ठेवले जाईल त्याच्याकडून, पुस्तक ठेवले जाईल. गाडी चालवत आहे, गाडी चालवली जात आहे. क्रिया करणारा जेव्हा मेन्शन करत नाही आपण, तेव्हा आपण या प्रकारे करता सोडून वाक्य बनवतो की गाडी चालवली जाईल. नंतर तो कॅच घेतो, कॅच घेतला जातो, कॅच घेतला गेला, कॅच घेतला जाईल, कॅच घेतला जात आहे, जात होता. ही जागा नाही आहे. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये मराठी सेन्स आणि इंग्लिश सेन्ससाठी ही जागा नसते. इथे 8च जागा आहेत. पॅसिव्ह कंट्रॅक्शनमध्ये 8च जागा आहेत. पत्र लिहिलं जात आहे, पत्र लिहित आहे, लिहिलं जात आहे. बघा, मराठी वाक्य बोलल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे की हा ॲक्टिव्ह व्हॉईस आहे का पॅसिव्ह व्हॉईस आहे, प्रश्न आहे का उत्तर आहे. या 4 प्रकारामधून आपल्याला एक प्रकार ओळखता आला पाहिजे की तो प्रश्न आहे का उत्तर आहे, निगेटिव्ह आहे का WH आहे, आणि त्याच्या पलीकडे म्हणेल तो ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला मग भाषेचा सेन्स लवकर लक्षात येतो. म्हणजे एक तर प्रश्न किंवा उत्तर किंवा पॅसिव्ह, आणि जास्त वाक्य बोलायचे असतील तर शिफ्टिंग ऑफ टेन्स, किंवा या जागेवरून ह्या जागेवर जायला सांगितलं, परीक्षेमध्ये विचारतात चेंज द टेन्स, टेन्स बदला. त्या नावामध्येच तो विद्यार्थी वेळावून जातो. मेक परफेक्ट पास्ट टेन्स, आणि तिथं वाक्य दिलेलं असतं समजा असं वाक्य, आणि सूचना असते मेक परफेक्ट पास्ट टेन्स. आता तो विद्यार्थी म्हणतो परफेक्ट पास्ट टेन्स, आणि इथे काय करायचं बुवा, त्याच्यावर क्रियापदाचा लोड, त्याच्यावर नंतर काळाचं नाव लक्षात ठेवायचं, त्याच्यावर लोड, असा 2-3 प्रकारचा लोड त्याच्या डोक्यावर पडतात. त्यापेक्षा त्याने जर जागा लक्षात ठेवली, अरे हे वी कॉल म्हणजे ही जागा आहे 1 नंबरची, तर त्याने आपल्याला सांगितलं आहे की परफेक्ट पास्ट करा, इथून इथे यायचे त्याला. मग काय येईल, वी हॅड कॉल्ड हिम, आम्ही त्याला बोलवले होते, आहे ना. अशा प्रकारे ती जागाच महत्त्वाची, आणि ती जागा आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि भाषांतर करताना किंवा वाक्य बोलताना की देतो का दिलं जात आहे, दिलं का दिलं गेलं, देणार का दिलं जाणार, देत आहे का दिलं जात आहे, देत होता का दिलं जात होतं, दिले आहे का दिले गेले आहे, दिले होते का दिले गेले होते, आणि दिले जाईल
का इकडे काय येईल, आय विल हॅव गिवन अ बुक, अ बुक विल हॅव बीन गिवन, पुस्तक दिलं गेलं असेल. म्हणजे थोडक्यात तुमची अंडरस्टँडिंग चेक करताना वाक्य बोलल्याबरोबर ती जागा तुमच्या लक्षात आली पाहिजे. 9 चेहरे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोणीही व्यक्ती जर वाक्य बोलला तर ते वाक्य बोलल्यानंतर ती जागा आपल्या लक्षात आल्या पाहिजे. तो वेगाने गाडी चालवत होता इथे. आणि जर प्रश्न विचारण्याची वेळ आली, तो कशी गाडी चालवत होता, तर वॉजवेर 2 वस्तू आहेत तिथे, त्या ठिकाणी वॉजवेर राहतात. हाऊ वॉज ही ड्रायव्हिंग अ कार. म्हणजे 9 चेहरे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग याच्या पुढेही जर तुम्हाला चेक करायची असेल, तर कुठलेही वाक्य कोण बोलत असेल तर तिची जागा तुमच्या मनामध्ये ओळखा, की ही जागा ही आहे का ही का ही आहे. गेला होता, गेलेला असेल, जाणार, गेला, जाईल, सॉरी, गेला, जातो, जात आहे, गेला आहे, गेला होता, जात होता, जात असेल, गेलेला असेल, जातो, गेला, जात होता, गेला आहे. हे शिफ्टिंग तुम्ही जेवढ्या जलदपणे करणार तेवढी सहजपणे तुम्हाला भाषा येईल. आणि भाषा बोलताना क्रियापदाचं शिफ्टिंग आपल्याला आलं, जसं गाडी चालवताना गिअर शिफ्ट करतो तसं या जागाप्रमाणे क्रियापदाचं शिफ्टिंग आलं तर आपल्याला इंग्रजी बोलणं सोपं होईल. त्यामुळे तुमची अंडरस्टँडिंग चेक करण्यासाठी तुम्ही हे 9 खाते करा. त्या ठिकाणी मराठी वाक्य फिरवा, असं फिरवा, असं फिरवा, असं किंवा असं, आणि इंग्लिश वाक्य पण फिरवा, इंग्लिश क्रियापद फिरवा त्या ठिकाणी. ॲप्रिशिएट, आय ॲप्रिशिएटेड, आय हॅड ॲप्रिशिएटेड हिम, आय वॉज ॲप्रिशिएटिंग, ही इज ॲप्रिशिएटिंग मी. निगेटिव्हसाठी पण हाच तक्ता तुम्हाला लागेल. जो प्रश्नाचा तक्ता आहे तो निगेटिव्हसाठी. आय डोंट, ही डझंट. हा डू आणि डज अनेक प्रॉब्लेम निर्माण करतो बोलणाऱ्यासाठी. मराठी माणसाला इंग्रजी का बोलता येत नाही सहजपणे किंवा अडचणी का निर्माण होतात, त्याच्यामध्ये हा डू आणि डज आहे एक कारण, अनेक कारणापैकी एक आहे. म्हणजे आय डोंट आणि ही डझंट, ही डिडंट, ही वोंट, अशा प्रकारे 9 जागा लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे त्याचे वाक्य बनवा, क्रियापद चालवा, कॉम्बिनेशन करा, इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश आणि शिफ्टिंग ऑफ वर्ब्स इत्यादी गोष्टी करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपलं अंडरस्टँडिंग किती आहे. आणि जोपर्यंत अंडरस्टँडिंग तुमचं चेक होत नाही तोपर्यंत इंग्लिश बोलता येणार नाही, मग चुकीचं इंग्रजी बोलणार. प्रत्येक वाक्य जर कोण बोलत असेल, पॅरेंट्स बोलत असतील, तर आपण त्याचं टेस्ट घ्यायची आपण मनातल्या मनात, की अरे हे वाक्य इथलं आहे बरं का, इथलं आहे बरं का, हे वाक्य इथलं आहे, आणि याचं इंग्लिश कसं येईल. मग प्रश्न असेल तर मग काय करावं लागेल. अशा प्रकारे प्रत्येक वाक्याची जागा आपल्याला इंग्रजीची अंडरस्टँडिंग चेक करण्यासाठी जर आली तर आपल्याला इंग्रजी अतिशय लवकरपणे समजेल, लवकर बोलता येईल, लवकर त्याचा प्रश्न बनवता येईल, लवकर त्याचा पॅसिव्ह करता येईल. त्यासाठी फक्त 9 जागा आहेत आणि त्या 9 जागेचा सेन्स तुम्ही घ्या. एवढंच आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सांगायचं होतं, हाऊ टू चेक आवर अंडरस्टँडिंग. ठीक आहे, बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय.